50ची उमर गाठली अभिवादनमच करू नका, मीच विनवितो हात जोडणी वाट वाकडी धरू नका, गोरगरिबा चळू नका, पिंडफुकाचे गिळू नका। हे वाक्य ज्या शिधापत्रिकेच्या शेवटच्या पानावर अधोरेखित करण्यात आलं आहे त्या वाक्याचा पाचोरा पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतोय। लाभार्थींना अतिशय छोट्या छोट्या गोष्टींसाठी महिनानुमहिने या कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत। अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत। याविषयीच अनेक लाभार्थींनी पीबीसी मातृभूमीकडे त्यांची मांडलेली ही व्यथा। तो म्हणता की आता आधार कार्ड तिच्या जवळ आहे, त्या आधार कार्ड रेशन वाली जवळ अशोक वाली सांगा आता काय करणार मी। पाचोरा तहसील कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट असून नवीन शिधापत्रिका घेणे, विभक्त कार्ड करणे, कुटुंबातील व्यक्तींचे नावे कमी करणे अथवा वाढवणे याबाबत गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट होत असून अनेक दलाल सक्रिय असून नवीन कार्ड घेण्यासाठी दलालीचे दर 2500 रुपयापर्यंतचे ठरले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पीबीसी मातृभूमीच्या कॅमेऱ्यासमोर केल्या आहेत। याबाबत पैसे देऊन देखील अनेकांना 6 महिने फिरावे लागते आहे। याबाबत पुरवठा निरीक्षक शिर्के, पुरी यांच्यासह कर्मचारी हे नागरिकांना योग्य उत्तरे देत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत। लाभार्थींना 12 अंकी बारकोड देणे बंधनकारक झाले असताना तोही दिला जात नाही। हा 12 अंकी कोड जर लाभार्थींना मिळाला तर ते ऑनलाईन त्यांना मिळालेला लाभ तपासू शकतात आणि हेच लाभार्थींना कळू नये यासाठी हा लपवाछपीचा खेळ होत असल्याचा आरोप होत आहे। सर्वसामान्य मजूर, रोजगार, शेतकरी हे शहरातून आणि तालुक्यातून यासाठी दिवस यासाठी मोडतात। त्यामुळे त्यांचा येण्या जाण्याचा खर्च तर वाया जातो, शिवाय मजुरीही बुडते आणि दिवसभर मानसिक त्रासही सहन करावा लागतो। हे सगळे दिवसाढवळ्या राजरोसपणे घडत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी मात्र मूग गिळून गप्प का असा खडा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या त्रासातून लाभार्थींना कधी न्याय मिळेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। कुठले आहे तुम्ही? आम्ही कृष्णापुरी पाचोऱ्याहून। किती दिवसापासून फिरता? आम्हाला 15 दिवस झाले, 15 दिवस का महिना झाला, तरी पण आम्हाला काहीच नाही मिळत आहे। आशा लावून पाणी पाचता नसतं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, आधार लिंकिंग करा आणि करून पण जे दोन मजली बिल्डिंग वाल्यांना राशन मिळतंय ना आम्हाला नाही मिळत आहे। मजुरीवाल्यांना पण नाही भेटत, घर नाही दार नाही। माझा नवरा अपंग आहे, माहिती का कसं कुटुंब चालवायचं आम्ही। तुम्हाला रेशन मिळत नाही? रेशन कार्ड नाही का तुमच्याजवळ? रेशन कार्ड आहे सर्व आमच्याजवळ, काय नाही आमच्याजवळ। तुम्ही रेशन मिळवण्यासाठी इथे येत आहे का? रेशन मिळवण्यासाठी येतोय आम्ही यांच्यासाठी। काय सांगताय साहेब लोक? केले त्यांनी, आता कागदपत्र जमा करू 8 दिवस दिलेले त्यांनी। 8 दिवसानंतर आम्ही काय करू शकतो त्यांच्यावर कारवाई। आता असं काय गरीब लोकांना नाही, पैशाला नाही, गरीब लोकांनी फिरावं इकडे जा तिकडे जा, तिथे आम्हाला समजत नाही कुठे जायचं आणि कुठे यायचं। असं कुठले आहेत तुम्ही? इथले जे कृष्णापुरीतले। बर, काय विषय आहे तुमचा? आमचा 12 अंकी नंबर भेटलाय पण कंटिन्यूच भेटत नाही, चांगला 4 वर्ष निघून गेले, 5-6। मग का बरं मिळत नाही बा? मग काही कारण दिसत इथं जा तो ललित पुजारी इथं मिळत बी नाही, तिथं जा 8 रोज जाईल चक्रा मारावं पण 1 दिवस बी भेटत नाही। आज म्हणे लाईट नाही 11 वाजता बी नाही सण भटायले। पाटील कुठले तुम्ही? ओझर। रेशन कार्ड करता आम्ही सगळे कागदपत्र जमा केले, मिळत नाही रेशन कार्ड मिळत नाही। काय सांगता साहेब लोक तुम्हाला? तुम्हाला अधिकारी या परवा या असं सांग। बर, महिन्यापासून फिरतोय। राजे जातो मी, दुसऱ्याकडे कामाला जातो आणि रोज यायला बघत नाही, रोज बुडतो ना, त्याच्याकरता महिन्यापासून फिरतो। रेशन कार्ड मिळत नाही। आता काय सांगितलं साहेबांनी? साहेब भेटले नाही ना, बाहेर गेलेले। याच्या अगोदर काय सांगत होते साहेब तुम्हाला? मी 2-4 दिवसाच्या पूर्वी आलो होतो, तर त्यांनी सांगितलं खालच्या साहेबाकडे जाईल म्हणे आणि 2 दिवसामध्ये भेटून जाईल बुवा तुम्हाला। आता आलो तर काही नाही, आता इथं ऑफिसला कुलूप लागलेलं आहे, इथं कोणी आज बंद राहील, उद्या या बुवा। नजीर फिरका थोडी 15 दिवसापासून फिरून लागली रेशन कार्डासाठी। रेशन कार्ड मिळत नाही आम्हाला, तेवढ्याकरता आम्ही फिरून येतो। साहेब लोक म्हणतात आज या उद्या या, सोबत आम्ही असंच फिरतो, याला पैसे द्यायचे त्याला पैसे द्यायचे, कोणाला
अभी 3 वर्ष झाले घरकुल में इसका क्या करना नहीं है तुम बताओ ना हमको लाइन का महीना तो कुछ होगा ना अनाज क्यों नहीं मिल रहा फिर हमको ऐसा क्यों 5 जगह का अनाज मिल रहा है बाकी लोगों का अनाज क्यों नहीं मिल रहा अनाज नहीं, इस पे APL का कार्ड है। APL को अनाज ही नहीं, अनाज कहाँ से देंगे? ये भी तो वही है ना कारण ये वही है ना। APL की सुविधा रेशन नहीं है। शासनाने 4 वर्षापासून 2014 पासून बंद आहे। इसके बारे में भाव बताओ फिर बोलो क्यों बना के दिए फिर ऐसे मावशी बसून घे ना 5-10 मिनिटं। तू पोरगा आल्यावर तुला भाऊ बोललो ना मी, तिथे बस 5-10 मिनिटं। अरे मावशी बस ना 5 मिनिटं, हो बोललो ना करून देतो, 5 मिनिटं तर बस। उमेश बाळासाहेब शिर्के। तुमच्याकडे काय निरीक्षक म्हणून तुम्ही काय कामं पाहता? तक्रारी अर्ज, हां लोकांच्या तक्रारी त्यांचं तर काही निवारण स्वस्त धान्य दुकान तपासणी। हां आता स्वस्त धान्य दुकानाची तपासणी म्हणताय तुम्ही। या रेशन कार्डावर 12 आकडी जो नंबर टाकला गेला पाहिजे होता, हा नंबर टाकण्याची जबाबदारी कोणाची साहेब? जबाबदारी सर्व ऑफिसची, ऑफिसची एका रेशन दुकानदारांची आहे? नाही ते ऑफिसची। मग का टाकला गेलेला नाही बॉस? काम चालू आहे ना वगैरे सर्व। महिना झाला तर मी आता नंबर काम झालं सांगताय तुम्ही. आता या कामासाठी ते महिन्यापासून फिरताय संबंधित। ते बी नाही आता मजूर लोकांना खरीच बघता का असं महिना झाला फिरायला मजूर लोकांना खरीच बघता का 2 मिनिटं आम्ही चेक करू। हे कागदार साहेब पण गेला कधी करायला तो म्हणता की आता आधार कार्ड तिच्या जवळ आहे ते आधार कार्ड रेशन नाली जवळ अशोक वाणी सांगा आता काय करणार यांची मुलाखत घ्या बरं, यांचं काय संताप आहे पहा बरं, काय संताप आहे यांचा पण घ्या.